चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाच्या 4 विकेट्सने धुव्वा उडवत फायनल गाठली आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेले 265 धावांचे आव्हान भारताने 49 ओव्हरमध्ये गाठले. पाकिस्तानविरुद्ध शतकीय खेळी करणाऱ्या विराट कोहलीने या सामन्यात 84 धावांची शानदार खेळी करत विजयाचा तो हिरो ठरला. प्रत्युत्तरात टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शुभमन गिल 8 धावांवर बोल्ड झाला. त्याला बेन द्वारशुइसने बाद केले. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माही 28 धावा करून बाद झाला. कूपर कॉनॉलीच्या चेंडूवर फटका मारण्याच्या प्रयत्नात तो एलबीडब्ल्यू झाला. रोहितने डीआरएस घेतला पण उपयोग झाला नाही. 43 धावांवर 2 विकेट्स गेल्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर ही जोडी चांगली खेळ करत धावा देत होती, परंतु श्रेयस अय्यरला झंपाने क्लीन बोल्ड करून ही भागीदारी तोडली. कोहली आणि अय्यरने तिसऱ्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी केली. श्रेयसने 62 चेंडूत 45 धावा केल्या. विराट कोहलीला साथ देण्यासाठी आलेल्या अक्षर पटेल हा चांगली फलंदाजी करत होता, पण नॅथन एलिसने त्याला बोल्ड केले. अक्षरने 30 चेंडूत 27 धावा केल्या. 35 ओव्हरमध्ये 178 धावांवर भारताच्या 4 विकेट्स पडल्या. अर्धशतक झळकावणाऱ्या कोहलीला साथ देण्यासाठी के राहुल हा मैदानात आला. राहुल जोरदार फटकेबाजी करत होता, परंतु विराट कोहली हा एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. त्याला झंपाने बाद केले. कोहलीने 98 चेंडूत 84 धावांची खेळी केली. त्याने 4 चौकार मारले. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या हार्दिक पांड्याने के राहुलला चांगली साथ दिली, पण विजय जवळ आलेला असताना मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पंड्या बाद झाला. त्याने 24 चेंडूत 28 धावा केल्या. त्याने 3 षटकार आणि 1 चौकार मारला. के राहुलने षटकार खेचत विजय मिळवून दिला. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.